जय महाराष्ट्र, सर्वांना जय शिवराय मित्रांनो। आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। आज आपण चाललो आहे अंधेरी काळीमाता गुफा बघायला, जी अंधेरी वेस्टला आहे। आज ती बघायला चाललो आहे आपण। तर आपली एक वृंदावनची व्हिडिओ तर आपण 2 दिवस पूर्वीच अपलोड केली आहे, ती सुद्धा तुम्ही बघा, ती पण खूप सुंदर व्हिडिओ आहे। आणि आता आपण जाऊ दादर स्टेशनला, तिकडून अंधेरीला जाऊ। तर माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे, माझी बायको आहे आणि माझा मुलगा आहे आपला प्रसन्न, जे आपले दोघं पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असतात कॉमेडीवाले। तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ आपले बघितले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकता। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता निघूया दादरला। त्यांना सांगितल्याप्रमाणे दादरवरून अंधेरीला जायचं आहे। तर तिकडे कसं जायचं सगळी माहिती तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम आपण दादर स्टेशनला जाऊया। आणि जर ही व्हिडिओ आवडली मित्रांनो तर प्लीज लाईक करा, आणि व्हिडिओ कशी आहे वाटली ती कमेंटमध्ये नक्की मित्रांनो सांगा। तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही केलेलं असेल तर खरंच मनापासून तुमचा धन्यवाद। चला आता आपण निघूया काळीमाता गुफा बघायला। मित्रांनो आता आपण ना अंधेरी स्टेशनवरनं ऑटो केलं आहे महाकाली गुफेला जायसाठी। अंधेरी ईस्टला आहे, आपण मागाशी चुकून अंधेरी वेस्टला गेलो, तर अंधेरी ईस्टला आहे। तिकडून ऑटो पण जाते आणि बससुद्धा आहे। तिकडे जाऊन बघूया आपण बस कोणती आहे तिकडे, आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून चला जाऊया। तर मित्रांनो आता आपण अंधेरी महाकाली गुफेच्या इकडे आलो आहे। इकडे येण्यासाठी ना बससुद्धा आहे। बस नंबर आहे मित्रांनो ना 333 आहे, आणि एक 410 आणि 420 अशी काहीतरी एक बस आहे। आता तुम्ही बघितलं पण 333 ही स्टेशनवरनं येते आणि 410। तर मी ऑटोने आलो, लवकर यायचं होतं म्हणून लवकर बनवतो। आपण संध्याकाळच्या वेळेला आलो आहे। आता केब्समध्ये जाऊया, इथे तिकीट तुम्हाला सांगतो किती आहे ती। चला या। मित्रांनो आपण आता आतमध्ये आलो आहे। फक्त आपल्याकडे ना शूट करायला 20 मिनिट आहेत। 20 मिनिटानंतर आपल्याला लगेच बाहेर जायचं आहे, पण आपण फटाफट शूट करूया, कारण का ही गुफा आहे ना संध्याकाळी 5 वाजता बनवते। मी सर्च केलं केव्हा 6 वाजता बनवते दाखवलेलं मला, पण आपण फटाफट शूट करूया। चला या। हेलो
मित्रांनो आपण ना एका गुफेत आलो इकडे पहिल्या. तर इकडे बघा ना असा इकडे बहुतेक पूर्वी ना इकडे मूर्ती वगैरे ठेवलेली आहे अशी. तर हे बघा याची आकृती दिसते अशी तुम्हाला पाठी. आता तुम्ही बघितलं ना फ्रंटने. तर आता आपण जाऊया दुसऱ्या गुफेत. चला या. या मित्रांनो आपण आता इकडे आतमध्ये बघूया. ही बघा ही दुसरी आहे. कसं वाटतं रात्रीचं कसं दिसतं हां रात्रीचं नाही का. मित्रांनो आपण ना याच्या आतमध्ये चाललोय. हे बघा इकडे आतमध्ये ही मस्त अशी एक रूम आहे. हे बघा आपण दुसऱ्या साईडला जाऊया. हे बघा ही एक एवढी एक रूम आहे. हे बघा बघा हे काय इथे बहुतेक हे बघा इथून असं पाण्याचा झरा बिरासारखं असं ठेवलेलं. इथून अशी वाट दिलेली आहे बघा पाणी जायला बाहेर अशी. तो डिलीट करायचा भाग. चुकणार नको ना बोलू सारखं. हे बघा मित्रांनो इकडे अशी एक रूम आहे. आपण ह्याच्या आतमध्ये जाऊया का. हे बघा इकडे काही सूचना दिलेल्या आहेत. आता आपण इकडे बघू. अनिता हे बघा इकडे काय मित्रांनो ही एक अशी लहान गुफा आहे. ही खूप छान वाटते. हे बघा ही पण खूप लहान अशी. मित्रांनो ही केव्स खूप मोठी आहे. हे बघा
तर मित्रांनो आपण ना केव्ह फिरतोय, सगळे गुफांमध्ये फिरतोय आता. इकडे एक बघा, हे खूप खोल आहे. बहुतेक ना पूर्वी याच्यानं पाणी पिण्यासाठी किंवा बाऊलीसारखा उपयोग केलेला असेल. आता आपण जाऊ पुढे याच्यात. चला. बघा एक मित्रांनो, ही एक मस्त सुंदर अशी आतमध्ये असं छोटे छोटे आहे. अजून आतमध्ये किती आतमध्ये वरती पण आहे, पाठच्या साईडला पण आहे. अजून आतमध्ये मित्रांनो आपण ना आता पुढून बघितले गुफा. आता पाठच्या साईडला पण आहेत असे बोलत आहेत. तर आता आपण पाठच्या साईडला जाऊया. म्हणजे आपण त्या गुफा जे बघत होतो ना त्याच्यावर चाललो आहे. चला बघूया या साईडला अजून काय आहे का तिकडे. या रस्त्याने चाललो आहे आपण. मित्रांनो आपल्याला ना पाठचं बघायला नाही भेटलं. तिकडे सिक्युरिटी गार्ड आले. 5च्या नंतरला इकडे कोणाला येऊन देत नाहीत आतमध्ये. तरी आपल्याला 15 मिनटं होती, तेवढं केला. तर थोडासा इकडं अजून शूट करतो जाता जाता. तुम्ही बघा इकडे एक नजारा दाखवतो. इथून पूर्ण अंधेरी दिसते असं बघा. मग रात्रीचे चले अनिता. बंद हो गया सर. बंद झालं. किती वाजता टाइम आहे? 5चा. अरे वा. पुढे गेलो पण नाही. इथे जो आम्ही याचा सुरुवात केली बसलो. काय झालं? टायमिंग काय ना. सोनू संभाळ. तर मित्रांनो जर तुम्ही महाकाली केव्हला जर येत असाल तर एक लक्षात ठेवा, 4 वाजेच्या आधी या. निदान तुम्हाला 1 तास तरी फिरायला भेटेल. आणि स्ट्रिक्टली ना संध्याकाळी 5 वाजता बंदच केला जातो. 5च्या नंतर आतमध्ये खरं तर ते लोक 4:45ला कोणाला एंट्री देत नाही आतमध्ये. पण मी रिक्वेस्ट केली एक 10 ते 15 मिनटं मला शूट करून घ्या, एवढं लांब आलो आपण. तर थोडं आपण नेक्स्ट टाईम नक्की येऊ इकडे आणि करू व्यवस्थित तेवढं शूट व्हिडिओ. तर
पण नक्की सांगतो मित्रांनो, हे 5च्या आतमध्ये या जागेला. चला आपण पुढे. आता काय बसून करणार आहे इकडे? फिरायची जागा वाटली. मित्रांनो, इकडे एंट्री फी वगैरे ना आपल्याला ऑनलाईन करावं लागते. इकडे बघा, इकडे स्कॅनर दिलं आहे. हा स्कॅनर आहे. तुम्ही स्कॅनिंग करून जो फॉर्म भरायचा असतो आणि ऑनलाईनच पेमेंट आहे इकडे. तर एकाची एंट्री 20 रुपये आहे. पूर्ण तुमची डिटेल्स टाकावं लागते. आधार कार्डचे 4 नंबर, तुमचं नाव, ईमेल आय डी. इकडे फॉर्म भरायचा तो, तर आतमध्ये एंट्री आहे. तर इकडे यायसाठी ना मित्रांनो, मग अशी सांगितलं 333 वगैरे बस येते. पण तुम्ही जास्त जास्त 3 वाजता इकडे या. 3ला तुम्ही 2 तास तरी निदान आतमध्ये फिरू शकता आणि शूट करू शकता, फोटो वगैरे काढू शकता. त्याच्यानंतरला येऊ नका. 4च्या नंतर बहुतेक येऊ नका. तर मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे मित्रांनो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये करा. आणि आपल्याला जर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही केलं असेल ऑलरेडी सबस्क्राईब तर खरं तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती, एका नवीन ठिकाणावरती. तोसर तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.